तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील बोलतात, बघूया। सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते कामात असताना अशा स्वरूपाची बातमी येण्याचं कोणतंही कारण नाही। आता प्रसारमाध्यमातूनच बातम्या तयार होत आहेत, तर प्रसारमाध्यमांनीच त्यांना उत्तरं हुडकत बसावं। तर त्याला प्रत्येक बातमीला उत्तर देणं हे मुश्किल आहे। मला कोणी संपर्क केलेला नाही। माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला, सगळे जागेवर आहेत, कुणी कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। भाजपकडून तुम्हाला काही ऑफर दिली? अजिबात नाही। पण सर, एक प्रश्न निर्माण होतो की त्यावेळेस भाजपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नेते आयात केले गेले, तर मूळ निष्ठावंत भाजपवरती अन्याय होईल का? काही लोक म्हणत आहेत की भाजपच्या त्या लोकांना आरक्षण दिलं जाऊ पाहिजे, जेणेकरून त्यांना विधानसभा आणि लोकसभेची उमेदवारी आहे। आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे, तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत, त्याबद्दल ते सगळे सहन करतायत। आता त्याला आज मी त्याच्यावर कशाला भाष्य करू? पण भाजपचे काही वरिष्ठ नेत्यांनी काही लोकांना ऑफ रेकॉर्ड असं सांगितलेलं आहे की जयंत पाटील यांची दिल्लीतल्या वरिष्ठांबरोबर बैठक झाली। मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात, त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती, इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती, त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो। त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने, कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल, मी दिल्लीला गेलेलो नाही, त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही। चर्चा मुळात या संदर्भातील वर्चस्व आहे की तुमच्या मुलाला लोकसभेचं तिकीट द्यावं या हेतूने अशा स्वरूपाचे दबावतंत्र काही सुरू आहेत का, आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी होतील अशी चर्चा? तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही। आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, या पक्षाच्या वतीने हातकणंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली। दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे, पण त्याचा विचार अजून आम्ही कोणी केलेला नाही। कुठेतरी प्रयत्न केला जातो का जयंत पाटील अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला नेतृत्व करण्याचा? आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे ना तुम्ही, आपण कसं काय बोलणार? त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळे जे प्रश्न तिकीट त्यांच्याकडे उमेदवार नाही किंवा उमेदवार पडण्याची शक्यता दिसते, जे पाऊस सध्या महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसते, सर्वे जे बोलत आहेत त्यानुसार, आणि त्यामुळे सुद्धा तरी विरोधी पक्षाच्या चेहऱ्यांना आपल्या पक्षात निवडून घेण्याचा प्रयत्न होता। काय आता बरेच चेहरे तिकडे गेलेले आहेत, पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल आपल्याला। पाटील साहेब, तुम्ही आता म्हटलं की प्रत्येकाला त्यांच्या नावाला खूप चांगला प्रतिसाद आहे, पण तिथून विद्यमान खासदार म्हणजे राजू शेट्टी यांचं पण नाव खूप पुढे येतं आहे, त्यामध्ये चर्चा आहे। यामुळेच कदाचित प्रतीक पाटील हे पर्यायी मार्ग स्वीकारतील का असा एक प्रश्न उपस्थित होतो। तशी एक चर्चा खूप स्थानिक लेवलला सुरू आहे, परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही। आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली आहेत, त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही। पण जयंत पाटील साहेब, असं का व्हावं की वारंवार तुमचंच नाव जे आहे ते दर 15 दिवसांनी तुमचं नाव काढलं? तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे। तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय। अशी पण चर्चा आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये सामील झाला तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रिपद देखील दिलं जाईल, त्यामुळे महत्त्वपूर्ण खातं दिलं जाईल। मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातली चर्चा अंतिम झाली आहे का? कधीपर्यंत उमेदवारांची नावं फायनल होतील? आणि आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट
अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या 1-2 बैठका झाल्या. त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे. बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे की 7-8 दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल. पाटील साहेब, भाजप प्रवेशाच्या या चर्चा आहेत एकंदरीत तुमच्या अनुषंगानं किंवा इतरांच्या अनुषंगानं याचा फायदा कोणाला मिळतो एकंदरीत असं वाटतं तुम्हाला? कोण तुमचं नाव बदनाम करत आहे? मी हे उलटं घेतो. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाही आहे. तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो. त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. तुमचं नाव वारंवार चर्चेत आहे या अनुषंगाने. ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे हुडकून काढा. सवाल ये आहे, लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याकडून लढवली जाणार आहे अशी एक माहिती हो मिळते. हो कोण उमेदवार असेल? नाही, रावेरच्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जी साधक बाधक चर्चा झाली त्यात खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते. पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे. त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण त्याला शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची अजून मान्यता मिळालेली नाही. आतापर्यंत किती जागेचा म्हणजे महाराष्ट्रात आघाडीत किती जागेच्या बैठकीत चर्चा झालेली आहे आणि किती जागा अजून? सगळ्याच जागांची चर्चा झालेली आहे. सगळ्याच जागांवर मतैक्य होण्याची लगेच शक्यता आहे. फक्त बाळासाहेब आंबेडकरांची अशी चर्चा करून आम्ही हे पूर्ण त्यांना विश्वासात घेऊन आम्ही फायनली योग्य तो निर्णय घेऊ. सर, पुढील 10-15 दिवसात मोठे राजकीय भूकंप होतील असं सुनील तटकरे म्हणतात. आता हा प्रश्न तुम्ही पुढे विचारला पाहिजे त्यांना. तुम्ही माझ्यावर काम नाही करताय. असं स्वतःला मी एवढा मोठा समजत नाही की त्यामुळे भूकंप होईल. तुम्ही त्यांनाच पुढचा प्रश्न विचारायला पाहिजे की भूकंपात कोण कोण गाडले जाणार आहेत. सर, सवाल ये है कि महायुति की ओर से लगातार ये जो प्रचार किया जा रहा है कि कई लोग हैं जो महाविकास आघाड़ी के बड़े नेता, आपका नाम उसका हमेशा आगे आता है कि आप कभी भी बीजेपी ज्वाइन कर सकते हैं. क्या जब कई साल जो रह चुके हैं कांग्रेस में, अशोक चव्हाण का नाम लेंगे, जब वो अपनी निष्ठा बदलते हैं और पार्टी लाइन छोड़ के कहीं और पार्टी में जाते हैं, तो इसलिए सारी चीज़ें शुरू होती हैं. आप देखो, मेरे साथ किसी भाजपा का नेता का, अभी पहले जो सवाल पूछे उसका ब्रीफ मैं आपको कर रहा हूँ, यानी ब्रीफ उत्तर दे रहा हूँ. मेरे से किसी भाजपा नेता ने संपर्क नहीं किया, ना मैंने किसी से संपर्क किया, और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है. मुझे ताज्जुब लगता है कि बार बार ऐसी न्यूज़ आने का कारण क्या है. और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार साहब के नेतृत्व में जो काम कर रही है, वो महाराष्ट्र प्रदेश में जो काम हो रहा है, हमारी पार्टी टूट गई है, कुछ लोग हमारे से चले गए हैं, फिर भी हमारी पार्टी फिर एक बार महाराष्ट्र में जो नौजवान हैं उनको साथ में लेके उभर के सामने आ रही है. और हमारा प्रयास ये रहेगा कि आने वाले लोकसभा में हमारा परफॉर्मेंस और अच्छा हो. लोकसभा के परफॉर्मेंस को आप बेहतर करना चाहते हैं. बात अभी आती है लोकसभा सीट की. क्या सारी वो 48 सीटों की आप बातचीत हो चुकी है आपकी? आप एक कंसेंसस पे आके बने हैं कि बाला साहब इनको अम्बेडकर को भी आपको कहीं ना कहीं एडजस्ट करना है? काफ़ी जगह कंसेंसस हुआ है ऐसा मैं कहूँगा, लेकिन बाला साहेब आंबेडकर साहब से बातचीत होने के बाद कुछ निर्णय हमें आगे पीछे करने पड़ेंगे. इसलिए हमने वो निर्णय नहीं लिए. हम उनके साथ बैठेंगे और अंतिम निर्णय पे आ जाएंगे और बाद में हम इसका ऐलान करेंगे. मुंबई को लेकर खासकर हम असमंजस की स्थिति दिखती है. कई बार कांग्रेस जो दावे करती है कि पूरी सीट चाहिए, आप मुंबई के बारे में कुछ इंश्योर नहीं कर पा रहे हैं, कुछ तय नहीं कर पा रहे हैं, ऐसी स्थिति है महाविकास आघाड़ी. मुंबई के बारे में कांग्रेस, शिवसेना और हमारी 2-3 बार बात हुई है.
और मुझे लगता है कि और एक जब मीटिंग हो जाएगी तब वो साफ हो जाएगी, क्लियर हो जाएगी. विकास आघाडीच्या टोळीकडून गाडी वगैरे जाळण्यात एका महिलेला देखील पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी घटना पुण्यामध्ये घडली. कशा प्रकारे? नाही, मला माहीत नाही नक्की कारण काय, कशामुळं घडली त्याची माहिती दुपारपर्यंत मी घेईन आणि मग संध्याकाळी मी माझी प्रतिक्रिया देईन. नवीन जे नाव मिळालेलं आहे ते कायमस्वरूपी किंवा निवडणुकीपर्यंत अशी मागणी जी आहे ती करण्यात आली. आज थोड्या वेळाने सुनावणी झाली आहे सर. त्यावर बघू ना आता काय कोर्टाकडून काय उत्तर येत आहे ते बघू आपण. पण आपल्याकडे चिन्ह आणि ते नाव जे आहे ते किमान लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवलं जावं. मला एक्झॅक्ट कोणत्या मुद्द्यावर आम्ही काय मागणी केली हे मला माहीत नाही. आमची मूळ भूमिका आहे की आमचा पक्ष आमच्यावर राहावा. आज कोर्टासमोर वकिलांचे कोणते मुद्दे मांडले जाणार याच्याबद्दल मला आत्ता कल्पना नाही. सर, नितेश राणे यांचा एक वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ जो आहे तो आहे पोलीस जे आहे ते मला काही करू शकणार नाही, माझे व्हिडिओ तयार करतील आणि माझ्या फक्त बायकोला दाखवतील असं विधान करतील. याच्याकडे आपण कसे बघता? दिस इज माय क्वेश्चन टू यू. म्हणजे माझा उत्तर देतो मी, पण कशाबद्दल अभिमान बाळगायचा आणि कोणत्या स्तराची भाषा सार्वजनिक जीवनात वापरायची, अगदी विरोधकांच्यावरही बोलत असताना सबुरीने बोलायची महाराष्ट्रात आजपर्यंतची परंपरा आहे. त्या सर्वांना छेद गेलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका महत्त्वाच्या नेत्यांच्या महत्त्वाच्या मुलाने जो लोकप्रतिनिधी राहिलेला आहे त्याने अशी भाषा वापरणं हे भारतीय जनता पक्षाला कितपत मान्य आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जनता पक्षाला ही भाषा मान्य आहे का याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केला तर महाराष्ट्राला थोडीशी माहिती अधिकची मिळेल. त्यांनी असं म्हटलेलं आहे, गुलाबराव पाटलांनी त्यांनी असं म्हटलंय की आम्ही आधी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लव्ह मॅरेज केलं, मग नंतर तलाक घेतला, मग परत आता लग्न केलेलं आहे, आता आमचा विकासाचा संसार चालतो आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी. नाही, किती वेळा तलाक घेतला, किती वेळा लग्न केलं हे फार महत्त्वाचं नाही. जिथे आहे तिथं संसार सुखाचा आहे का, तो संसार सुखाचा असेल तर काय कुणाची चिंता नाही, कोणी मग त्याच्यात पडणार नाही. पण तो संसार सुखाचा दिसत नाही ही तर महाराष्ट्राची समस्या आहे. सर, गेल्या स्थानकात गोळीबार केला, पुन्हा बऱ्याच जागी दंगलीचे पण प्रयत्न झाले, पण विरोधक कुठंच रस्त्यावर उतरताना दिसत नाही. गृह विभागाविरुद्ध नाही, आता पोलीस स्टेशनवर जाऊन जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे ना. आपण तर विरोधक कुठंच आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले. लोक आता व्यक्त कमी होतात, पण प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे. इट इज व्हेरी सरप्रायझिंग. त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्यकाळात लोकांच्या पुढे येतीलच. मराठा आरक्षणासंबंधी उद्या एक महत्त्वाचं अधिवेशन होणार आहे, मात्र हे विधेयक चर्चेविना पारित होण्याची शक्यता यापूर्वी दोनदा कोर्टात मराठा आरक्षण टिकलं नाही, कसं बघता? नाही, आता उद्या राज्यपालांचं अभिभाषण होण्याची आहे आणि त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची ह्याविषयी माझ्या माहितीनं गटनेते बसून चर्चा करणार आहेत. तेवढी मर्यादित स्वरूपात चर्चा होईल, कारण मराठा आरक्षणाबाबतीत सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला बोलायची इच्छा असेल, पण पक्षाने आपली भूमिका मांडण्यासाठी या प्रत्येक पक्षाच्या वतीने एक दोन अशी काही संधी काहीतरी चर्चा होईल उद्या. तेवढ्या मर्यादित चर्चा होऊन निर्णय होईल. चर्चेपेक्षा मराठा समाजाच्या ते जे बिल मांडलं जाईल किंवा जे काही ठराव मांडला जाईल त्याच्या संबंधात सर्व पक्ष कमी वेळेत जास्ती भूमिका मांडू शकतील असं मला वाटतं. काळामध्ये सुद्धा आठवण विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. तुम्हाला वाटतं का हे पण सुप्रीम कोर्टात टिकलं म्हणून आरक्षण?
उद्या बोलेन मी त्याच्यावर सभागृहात. सर, लोकसभा सीट शेयरिंग को लेकर खासकर बात करें, कहाँ अब लग रहा है कि पेच फंसा कि वक्त कम है, प्रचार आप लोग को ज़्यादा करना है, जिस तरह की पहले ही टूट फूट पार्टी में पहले एक ज़माना था कि 2 महीने 3 महीने प्रचार करना पड़ता था. अब इतनी आधुनिक साधन अपने पास है कि जब इलेक्शन घोषित हो जाएगी उसके बाद में मुझे लगता है कि बहुत कम समय में प्रचार हो सकता है. तो हमारी महाविकास आघाड़ी के अलग अलग ज़िले में अलग अलग रीजन में जॉइंट सभा होने वाली है. हमारी भूमिका लोगों के सामने रखने की हम पूरी कोशिश करेंगे. राज ठाकरे सीटों पर उद्धव ठाकरे की पार्टी ने इलेक्शन कोऑर्डिनेटर नियुक्त किए हैं. कहीं ना कहीं 18 सीटों पर दावा की भी बात की जा रही है, तो इसे आप कैसे देखते हैं? वही पेच फंसा है क्या? कोई पेच वगैरह नहीं है, पेच नहीं है. और मुझे नहीं लगता इसमें कुछ पेच है. तर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली, युती होण्याची शक्यतेची चर्चा आहे. जर त्यांची युती झाली तर आगामी काळातील निवडणुकीमध्ये त्याचा फटका पडू शकतो. आमची आघाडी आधी आम्ही करतो, मग दुसऱ्यांच्या युतीवर बोलू. आम्ही आधी आमची आघाडी व्यवस्थित होऊ दे. दुसऱ्यांच्या युतीवर आत्ता कॉमेंट करण्यात काय अर्थ. आमची आघाडी सगळ्यांना मिळून एकत्रित झाली की मग दुसऱ्यांच्यावर भाष्य करायला आपण मोकळे होऊ. कल विशेष अधिवेशन है की तुमच्या प्रवेशाची किंवा पक्ष बदलण्याची चर्चा आहे त्याची ॲक्च्युअल चौकशी व्हायला हवी. सागर बंगल्यावर व्हायला हवी. मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही. तर भाजपच्या कोणत्याही नेत्यासोबत माझा संपर्क नाही किंवा मला भाजपच्या कुठल्याही नेत्याकडून ऑफर नाही असं आता जयंत पाटील यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.